हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला. गृहमंत्री अमित शहांनी पियुष गोयल यांना फटकारल्याची माहिती. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याच्या विधानावरून खडसवल्याची सूत्रांची माहिती. अजित पवार यांच्या विमान कंपनी VCR व्हेंचर्स कंपनीच्या विशेष ऑडिटचा आदेश. तर DGCA नियुक्त विशेष पथक करणार ऑडिट. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुणे आणि बीडच्या पालकमंत्री. पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदाबाबत शासन आदेशही जारी. तर मंत्रालयातही सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 9 फेब्रुवारीनंतर दिल्ली दौरा करणार. सुनेत्रा पवार NDA मधील घटक पक्षांच्या नेत्यांनाही भेटण्याची शक्यता. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलांनी घेतली आहे मोदी शहांची स्वतंत्र भेट. राज्यातील घडामोडींची दिली माहिती. मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही. आमच्या समोर विलिनीकरणाचा विषय नाही. शपथविधीसाठी घाई केली म्हणणाऱ्यांच्या पोटात का दुखतंय? प्रफुल्ल पटेलांचा विरोधकांना सवाल. सुनेत्राताईंकडे राष्ट्रवादीचं नेतृत्व सोपवण्याचा आमचा आग्रह. त्यांच्या नेतृत्वात पक्षाला नव्या उंचीवर घेऊन जायचंय. हीच खरी दादांना श्रद्धांजली असेल. प्रफुल्ल पटेलांकडून अजित पवारांना आदरांजली. मुंबईतील प्रसिद्ध विकासक सुशील रहेजाचा मुजोरपणा. तुम घाटी लोक सुधरोगे नहीं असं म्हणत मराठी तरुणाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ. रहेजा विरोधात मारहाण आणि एट्रोसिटीचा गुन्हा दाखल. कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली चौधरी. उपमहापौरपदी राहुल दामलेंची निवड. तर ठाण्याच्या महापौरपदी शर्मिला पिंपलोळकर. उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांनी स्वीकारला पदभार. आणि लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणावेळी गोंधळ. भारत चीन चर्चेदरम्यान आक्रमक खासदारांनी पीठासीन अधिकाऱ्यांवर पेपर फेकले. तर 8 खासदारांचं निलंबन. तर एक मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर येते. मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजाचा मुजोरपणा आता समोर आलाय. रहेजानं एका मराठी तरुणाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली आहे. तुम घाटी लोक कभी सुधरोगे नहीं असं म्हणत त्यानं मराठी तरुणाला मारहाण केली आहे. या प्रकरणात सुशील रहेजा विरोधात गोवंडी पोलीस ठाण्यात मारहाण आणि एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कागदपत्रावर स्टेपल व्यवस्थित न जोडल्याच्या रागातून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप सुशील रहेजावर करण्यात आलाय. तर या विरोधात मनसे आक्रमक झाली असून भाजपचा महापौर अजून बसला नाही तर मराठी माणसाची ही अवस्था आहे अशी टीका गजानन काळेंनी केली आहे. रहेजा आता तुरुंगात जातो की बाहेर हेच आम्ही पाहणार असंही काळे यावेळी म्हणाले. रहेजा नावाच्या माणसाला प्रचंड माज आणि या बेडकांची डराव वाढलेली. आता स्वतःला मराठीचे कैवारी समजणारे अमित साटम, आशिष शेलार आणि फडणवीस यांच्या आशीर्वादामुळे हा रहेजा नावाचा बिल्डर आता तुरुंगात जातो की बाहेर राहतो हेच आता आम्ही बघतोय. बाकी रस्त्यावरचा न्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने करेलच. याबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संकेत वरक जोडले गेलेले आहेत. संकेत, काय सांगाल? रहेजा जे आहेत त्यांनी एका मराठी माणसाला मारहाण केली आहे आणि शिवीगाळ केली आहे, घाटी वगैरे असे शब्द वापरले. काय सांगाल याबद्दल सविस्तर? नक्कीच आपण जर हे प्रकरण पाहिलं तर वाद जो आहे तो खूप किरकोळ होता. काही पेपर्सला स्टेपलर लावण्यावरून हा वाद झाला आणि
सुशील रहेजा यांनी त्यांच्याच कार्यालयात असलेल्या शिपायाला जातीवाचक शिवीगाळ केला आपण म्हणू शकतो. घाटी असं त्याला म्हणण्यात आलं आणि त्यानंतर त्याला नोकरीवरती ठेवता येणार नाही असं सुद्धा पाहिलं. आणि हे प्रकरण खूप जास्त तापलं कारण की अर्थात मराठीचा मुद्दा याच्यामध्ये होता. आज सकाळपासून जर आपण मुंबईतलं वातावरण पाहिलं तर एकीकडे मीरा रोडचं झालं जिथे मराठी एकीकरण समितीने मीरा रोडमध्ये अमराठी महापौर बसतोय म्हणून तिकडे आंदोलन केलं आणि दुसरीकडे हे प्रकरण घडलं. खरं तर मराठीचा मुद्दा निवडणुकीच्या आधीपासून गाजतोय. मराठी महापौराचा विषय असू दे किंवा मराठी भाषेचा विषय असू दे आणि आज जे झालेलं हे रहेजाचं प्रकरण आहे हे सुद्धा मराठीच्याच मुद्द्यावरती आहे आणि तो मराठी असल्यामुळे तो फक्त मराठी असल्यामुळे त्याला त्याच्यासोबत या प्रकारचं वर्तन केलं गेल्याचं म्हटलं जातं आणि या संपूर्ण प्रकरणाची आता गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झालेली आहे. दुसरा भाग म्हणजे आता मनसे मैदानात उतरली. मनसेने खूप स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही रस्त्यावरती उतरून न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनी हे देखील अधोरेखित केलेलं की अजून भाजपचा महापौर बसला नाहीये तर इतका माज बसला तर काय होईल या प्रकारात मनसेकडून सुद्धा प्रतिक्रिया आलेली. त्यामुळे हे प्रकरण या प्रकरणात नेमकं आता काय होतं पुढे हे खूप जास्त पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच धन्यवाद संकेत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर यानंतर पुढची महत्त्वाची बातमी आहे मीरा भाईंदरमधून. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरपदी डिंपल मेहता यांची निवड करण्यात आली आहे. तर उपमहापौरपदी ध्रुव किशोर पाटील हे विजयी झाले. शिवसेनेनं काँग्रेसला मतदान केल्याचा आरोप आमदार नरेंद्र मेहता यांनी केलाय. तर सर्वांच्या विकासासाठी काम करणार असल्याचं मेहता यांनी स्पष्ट केलं. काय ते आमची महायुती इकडे नाहीये, त्यांची युती काँग्रेस बरोबर आहे. इकडे तुम्ही बघितलं त्या लोकांनी काँग्रेसचे रुबीना शेख ह्यांना मतदान केलं आणि आपल्या भारतीय जनता पक्षाची महायुती त्याला विरोधात मतदान केलं. म्हणजे त्यांची कुठल्याही प्रकारची आमच्यासोबत या शहरामध्ये युती नाही. मी महाराष्ट्रामध्ये राहते. मी मराठी आणि माझे जे वडील आहे आणि माझे जे आई आहे त्यांचा जन्म पण इकडे महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. माझा स्वतःचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. ते कशा मी नॉन मराठी होऊ शकते हे विषय तुम्ही त्यांनाच विचारा की मी नॉन मराठी कशा होऊ शकते. आज मला हे उपमहापौरपद भेटलेलं आहे. मीरा भाईंदर शहराच्या जनतेने भरभरून भारतीय जनता पार्टीला प्रेम दिलंय, मतदान केलंय, आशीर्वाद दिलाय आणि ह्या विश्वास टाकला आणि या विश्वासाला खरं उतरण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. जो संकल्प मीरा भाईंदर विकासाचा नेता साहेबांनी आणि भारतीय जनता पार्टीने घेतलेला आहे तो संकल्प पूर्ण करण्याकरिता आम्ही अहोरात्र कटिबद्ध मेहनत करू ही आमची आपल्या मार्फत सगळ्या मीरा भाईंदरच्या जनतेला आम्ही सांगू इच्छितोय. यानंतर आणखी एक मोठी बातमी मीरा भाईंदरमधूनच येते. मीरा भाईंदरमध्येच मराठी महापौर व्हावा यासाठी मराठी एकीकरण समिती आणि मनसे हे रस्त्यावर उतरलेत. दोघांच्याही मोर्चावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी टीका केली आहे. एखाद्या पक्षाला फायदा होण्यासाठी मराठी एकीकरण समिती अशी भूमिका घेत असल्याची टीका सरनाईकांनी केली आहे. तर हीच समिती महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी काम करत होती असा आरोप देखील सरनाईक यांनी केला आहे. हिंदी भाषिकांची संख्या वाढत असल्या कारणानं मराठी भाषिकांची संख्या कमी होते आणि त्यामुळे काहीतरी मराठी हिंदी भाषिक वाद करायचा आणि मीरा भाईंदर मधील एखाद्या पक्षाला त्याचा फायदा होण्यासाठी हे एकीकरण समिती अशा माध्यमातून पुढाकार घेते, आंदोलन करते आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरते. खरं तर हिंदू मुस्लिम वाद, मराठी हिंदी वाद हा मीरा भाईंदर मध्ये काही नवीन नाहीये, परंतु त्याचा राजकीय फायदा एका पक्षाला होण्याकरता ही मराठी एकीकरण समिती त्या ठिकाणी सातत्यानं काही ना काही आंदोलन करण्याची भूमिका करते. प्रामुख्यानं तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून मी सांगते की नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हीच मराठी एकीकरण समिती ही शिवसेनेच्या उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न करत होती आणि मराठी उमेदवार अनेक त्यांनी पाडलेले आहेत. आज मला असं वाटतं की त्यांनी बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा मराठी भाषेचं संवर्धन कसं होईल, जास्तीत जास्त मराठी भाषा कशी मीरा भाईंदर शहरामध्ये सर्वसामान्य हिंदी भाषिकांना सुद्धा शिकवता येईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेलांवर सर्व स्तरावरून टीका होते. पियुष गोयलांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेलांचं नाव जाहीर केल्यानंतर चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यावर आता प्रफुल्ल पटेलांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रीय अध्यक्ष होणार नसल्याचं सांगितलंय.
तर विलिनीकरणाच्या विषयावर बोलताना त्यांनी पक्षासमोर हा विषय नसल्याचं ठणकावलंय। यावेळी त्यांनी राज ठाकरेंवरही टीका केली आहे। त्याचबरोबर सुनेत्राताईंकडे नेतृत्व सोपवण्याचा आमचा आग्रह असून सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात पक्षाला प्रगतीपथावर न्यायचंय आणि हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली असेल, अशा शब्दात प्रफुल्ल पटेलांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबाबत मोठं विधान केलंय। तुमच्याशिवाय म्हणजे तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष नसणार तर माझ्याशिवायच मी म्हणतोय, म्हणजे मी त्या जबाबदारीच्या माझ्याशिवाय कोणाला मिळतील, मग योग्य व्यक्तीला मिळतील, मग कोणाला मिळतील ते तुम्हाला इंडिकेशन मी देऊनच राहिलेलो आहो ना। मी नाही राहणार आहे ना, एवढं क्लिअर आहे। आणि मी आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी जी आहे ते योग्य रीतीने ट्रान्झिशन अजितदादा नंतर काय, कोण, कुठे, कसं हे पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, ती मी योग्य रीतीने पार पडत। विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करत आहेत, तो विषय आता पहिलं आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू। आज तो विषय आमच्या पुढे नाही। अनेक लोकांचा समोरच्या काही म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे मी मोठे साहेबांचा विषय नाही मांडत, पण बाकी काही लोकांनी अशी चर्चा केली होती की दादा आपण काय एकत्र काम करू शकत नाही, पण त्याच्या पलीकडे जाऊन कुठली चर्चा झाली असं मला जाणवत नाही। आणि मला वाटत नाही की माझ्यासारख्यांना बाजूला करून काही दादांनी निर्णय घेतला असेल। ज्या लोकांच्या आमच्या पक्षाशी संबंध नाही, दुसरे पक्षाचे लोक जे कधी निवडणूक सुद्धा या महाराष्ट्राच्या जनतेकडून एक मतही त्यांना कधी प्राप्त मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही, हे आमच्यासारख्या लोकांच्या बद्दल काही उलटसुलट प्रचार करणं, चर्चा करणं, स्टेटमेंट देणं काही योग्य आहे का? अरे 1952 पासून माझे वडील महाराष्ट्राची जनतेने निवडून दिलं, मी अनेक वेळा लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेकडून निवडून गेलो, आणि आमच्याबद्दल आणि आमच्या बॅकग्राऊंडबद्दल कोणी जर कॉमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटायला पाहिजे की अशा गोष्टी ते करत आहे।